मार्केटमध्ये भरपूर अशा कमेंट येत होत्या की ह्या योल्कचा रंग डार्क म्हणजे ते देशी अंड आणि फिकट म्हणजे ते हायब्रिड अंड. असं काही नसतं. जर तुम्ही तुमच्या कोंबडीला जर अशा रंगाचं पिगमेंट दिलं तर तुमच्या कोंबडीच्या अंड्याचा रंगही अशा पद्धतीचा होऊ शकतो. हे झेंडूचं फूल तुम्ही त्या पक्ष्यांना डेली आहारामध्ये दिलात तर त्या अंड्यांचा कलर हा असा लालसर रंगाचा असतो आणि मार्केटमध्ये असं अंड म्हटलं तर ते देशी म्हणून ओळखलं जातं. जर तुम्ही सायंटिफिकली जर बघायला गेलात तर हे लालसर अंड आणि आतमधनं पिवळसर अंड ह्यामध्ये कॅल्शियम आणि न्यूट्रिशन पूर्णपणे सेम असतात. फक्त ह्या कलरमुळे त्या पक्ष्याला पिगमेंट भेटते आणि ती पिगमेंट भेटल्यामुळे त्या योल्कचा रंग हा तुम्हाला लालसर बघायला भेटतो. तुम्हाला अजून दुसरा एक नुस्खा वापरायचा असेल तर तुम्ही मार्केटमध्ये कॅनिफोल्सिल रेड म्हणून एक पिगमेंट येते. ती जर पक्ष्याला तुम्ही त्याच्या आहारात दिली तरीही ह्या योल्कचा रंग डार्क होऊ शकतो. जर जास्त प्रमाणात दिली तर हा गडद लाल रंगाचा होईल. तर तुम्ही एक असा छोटासा उपाय करून पहा. तुमच्याकडे ही झेंडूची फुलं कुठेही सहजपणे उपलब्ध होतात. फक्त हे झेंडूचं फूल डेली एका हारामध्ये हे असं सुट्ट करून द्या आणि तो पक्षी खाईल आणि त्यामुळे त्या पक्षाचा जो आतमधील योल्कचा रंग आहे हा तुम्हाला नक्की लालसर बघायला भेटेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक शेअर करायला विसरू नका.